मेहसाणाचं सेंटर आहे, सेंट्रली एसी हॉल आहे. चलो 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 ठीक आहे. चलो. ओम शांती. मेहसाणा सरलाव्यांचं सेंटर. खालती लहान कॉन्फरन्स हॉल होता 250 जणांचा. हा मोठा हॉल आहे. मागे बघा खुर्च्या किती लावल्यात आणि स्टेप बाय स्टेप आहे स्टेज. संन्यास धारण केलेला महाबळेश्वर काठपत्र देऊन त्या आश्रमामध्ये संस्थेमध्ये ओम शांती. इथं श्री भोलेनाथचा भंडारा. खाली किचन, वरती रोटी, वरती स्टोअरचा माल वाजवण्यासाठी मशीन, खाली ते भांडे घासायच्या मशीनी, वरती दिले जातात आपल्या ते साबण दिला, जे साबूनचं रॉ मटेरियल. इथं खाली साबून आणि वॉशिंग पावडर तयार होते संस्थेसाठी. वरती फिल्म डिव्हिजन 2 चॅनल चालतात आपले. पीस ऑफ माइंड चॅनल, अवेकनिंग ब्रह्मकुमारी. त्यांचं ऑफिस इथं आहे, स्टुडिओ मंडळीला आहे. माय इंडिया, हेल्थ इंडिया. आपल्याला भारताला पूर्ण निर्वस्ती बनवण्यासाठी अभियान आणि व्यसनमुक्तीची औषधी देतात. तो वॉटर सप्लाय, पाणी विभाग. त्याच्या मागच्या बाजूला धान्य सफाई, त्याच्या मागच्या बाजूला टोली किचन, प्रेस. 4 लाख मॅगझिन छापल्या जातात दर महिन्यामध्ये. हिंदीमध्ये ज्ञानामृत, इंग्लिशमध्ये वर रिन्युअल. संस्थेचे सर्व साहित्य छापतात. बाइंडिंग, कटिंग, शिलाई सर्व इथे होते. त्याच्या बाजूला टोली किचन. प्रसादाला म्हणतात टोली. मिठी टोली खाणे का मिठी वाजी पंखा चालू करतो मस्त बसला बरोबर. हा त्या बाजूला जिथे चाय बनतो ना, चाय रोटीमधून आलो की अनाउन्समेंट करते ना पार्टी येण्यासोबत. चाय बनते ना तिथे रोटीच्या आतमध्ये. हां चाय मिळते का? हां हां ही पुरी बनतात. पुरी या कुकरमध्ये चाय, दूध, कॉफी तयार होतं. तयार झाल्यावर एक दरवाजा आहे. घरी नाही ओके. आप ठीक है. परिवारासहित ब्रह्मांडाद्वारे विनाश. 3 कर्तव्य परमात्माशी या 3 देवतांच्या द्वारे करून येतो. प्रत्येक पिंडीच्या समोर एक नंदी असते. बघितलं? खरे भक्त असतात. नंदीला पहिले दररोज 1 तास 1 वर्ष ज्ञान ऐकायचं. विचार चेंज, कर्म चांगले. आपण या नरकात स्वर्गाची अनुभूती करू शकतो. हे ब्रह्माकुमारीमध्ये जोडलेला पहिला फायदा आहे. आणि दुसरा फायदा आहे भगवंताची भेट. याच देही याच डोळा. चॅलेंज आहे विद्यालय, अंधश्रद्धा नाही. आता भगवंताला कोणाकोणाला भेटायची इच्छा आहे तर हात वर करा बरं. उंच हात करा, असा उंच. आता 1 मंजिल वर चढून जायचंय. वर म्हणजे एकदम वर नाही, जास्त वर गेल्यावर तर स्वर्गच दिसतं आपल्याला. तर परिवार या बोलते बड़ा परिवार, हे भी सुखी परिवार. या कोई भी कैसे भी आए सबका माँ बाप एक, हम सब एक. त्या माळामध्ये सर्व ठिकाणची माहिती आपल्या सर्वांना इथं दिल्या जाईल. ओके स्टार्ट. ओम शांती. इथे जे पण कारभार आहे ओम शांती म्हणून सुरुवात करतात. ओम म्हणा आत्मा, शांती म्हणा धर्म. सर्वांच्या शरीरामध्ये एक शक्ती आहे, त्याला इथं आत्मा म्हणतात. आपण त्याला जीव किंवा प्राण म्हणतो, सायन्स त्याला पोरा म्हणतो. आत्म्याचा धर्म शांती आहे. शांतीसाठी आपण बाहेर जातो. मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा, गार्डन, पिकनिक, फिरायला थोडी शांती मिळते. घरी गेलं की रे माझ्या मागल्या. इथं आलं थोडं बसा, ऐका, अंतर्जगतची यात्रा करा. आंतरिक शांतीची अनुभूती होते. म्हणून या पूर्ण परिसरचं नाव आहे शांतीवन. शांतीवन परिसर 90 एकरचा परिसर आहे. 56 विभाग आहे. 3,000 लोक सेवेसाठी फुल टाइम समर्पित रूपाने आपली सेवा देतात. ऑक्टोबर ते मार्च दर 15 दिवसाला 25,000 लोक पूर्ण विश्वात इथे येतात भगवंताच्या भेटीसाठी. डायमंड जुबली हॉल मध्ये, जे हॉल 500 फूट लांब आहे, 250 फूट रुंद आहे, 70 फूट उंच आहे, 6 महिन्यात तयार झाला. 25,000 लोक एकत्र बसतात आणि 25 भाषांचं ट्रान्सलेशन एकावर जातं. एशिया खंडातला सर्वात मोठा आणि पहिला हॉल आहे डायमंड जुबली हॉल. 25,000 लोक
इथं राहायची सोय आहे. 25,000 लोकांचं जेवण एका तासात बनतं. 25 वर्षापूर्वीचं सोलार आहे. आता जगातलं पहिलं सोलार बनवलं. सूर्याकडनं शक्ती घेऊन स्टीम तयार करून बिजली तयार केली. असं ज्ञान सूर्य परमात्मा 1000 सूर्यापेक्षा तेज आहे. त्याची किरणे घेऊन अनेक जन्माचे पाप नष्ट करून अनेक जन्माचं पुण्य जमा करू शकतो आणि या नरकामध्ये स्वर्गाची अनुभूती करू शकतो. हे भगवंताला ब्रह्माकुमारीला भेटायचं आहे. आता भगवंताला कसं भेटतात ते तुम्हाला समोर गेल्यावर सांगून देतो. ओम शांती. स्वर्गाची माहिती देऊन देतो. हे तुमच्या स्टार्ट. ओम शांती. ब्रह्माकुमारी विद्यालयामध्ये जिवंत असताना स्वर्गाची अनुभूती करता येतं. तर हे स्वर्गाचं चित्र आहे. आणि स्वर्ग कुठं आहे म्हटलं तर वर आहे म्हणतात. स्वर्गात काय म्हटलं तर शांती, सुख आणि देवी देवता. आज शांती बी नाही, सुख बी नाही, देवी देवता बी नाही. आजच्या माणसाला म्हटलं दररोज 1 तास केंद्रावर या, त्या नाही का तुम्हाला शांती मिळेल, सुख मिळेल. माणसं म्हणतात वेळ नाही. काही तर एवढे संसारात व्यस्त झाले ते म्हणजे आम्हाला मरायला वेळ नाही. आता ज्याला मरायला वेळ नाही ते दररोज 1 तास अध्यात्म करू शकत नाही. म्हणून सरळ म्हणतात मेल्याशिवाय स्वर्ग कळत नाही. मग आपल्या घरचा कोणी गेला सरळ म्हणतात स्वर्गवासी झाला. आपल्याकडे वेळ नाही म्हणून म्हणतो मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. आता ही सायन्सची दुनिया आहे. मेल्या माघारी कोण स्वर्गात जाईल, कोण नरकात जाईल काय माहिती आहे. म्हणून ब्रह्माकुमारी विद्यालयामध्ये मरण्या अगोदर प्रत्येक माणसाला 2 फायदे होतात. पहिला फायदा हे सर्व बघून ऐकून आवड निर्माण होते. ज्याला आवड आहे त्याला सवय आहे. इच्छा ते मार्ग. इथून घरी गेलं 1 तास ऐकलं, विचारचे कर्म चांगले, नरकात स्वर्गाची अनुभूती. पहिला फायदा. दुसरा फायदा भगवंताची भेट. याच देही याच डोळा. चॅलेंज आहे विद्यालय अंधश्रद्धा नाही. आता भगवंताला कसं भेटतात 2 मिनिटामध्ये सांगून देतो. 1992 ला भगवंताला भेटलो फर्स्ट टाइम. माझ्या देहाचं नाव दत्तात्रय. आणि नांदेड जिल्हा महाराष्ट्र. नांदेडच्या बाजूला एक छोटं गाव आहे मालेगाव. शाळा शिकलो 10वी. शिकत असताना पूजापाठ भगवंताला भेटायची इच्छा होती. वकील गावात आला. त्यांनी सांगितलं 1 वर्षात देव भेटतो. आज आपण बघतो जेवढे तोंड तेवढे देव. माणूस कन्फ्युज आहे कुठं जावं. पण शिकलेला साधा माणूस आहे. त्यांच्याकडे गेलो. 7 दिवसाचा कोर्स केला. खूप ज्ञान ऐकलं, खूप वाचन केलं, खूप ज्ञान झालं. असं वाटलं भगवंत भेटेल. पण शपथ घेतली भगवंत भेटल्याशिवाय दुसऱ्यांना सांगायचं नाही. अनुभव हीच खात्री. 1992 ला 10वी करून माउंट आबूला आलो. 4 तास भगवंताला बघितलं, 4 तास ऐकलं, निश्चय झाला. बराचसे प्रश्न संपून गेले. मग घरी गेलो. 10वीच्या 2 दिशा काढल्या. 11वी 12वी केली. टेक्निकल केलं. जिल्ह्यात पहिला आलो. बजाज कंपनीचा काल आला. 94 ला समर्पित झालो. 96 ला बाबागाव पाटील होते. लोक विचारायचे बाबांना पोरगा गेला कुठं. बाबा ते त्याचा स्क्रू थोडा लूज झालाय. बाबूला गेलाय. त्यांनी संन्यास घेतलाय. 1996 ला बाबाला घेऊन कमिटी माउंट आबूला आली. ज्ञान सरोवर धर्तीवरचा स्वर्ग. 4 दिवस राहिले. 3 दिवस ऐकले, 1 दिवस बघितले. धर्तीवरच्या स्वर्गाची अनुभूती झाली. शपथ घेतली वाईट करणार नाही, करू देणार नाही. शपथ घेत होती. बाबा ओम शांती, सर ओम शांती, मुख्याध्यापक साडेसर माउंट आबू, गुटखा मुक्त, शरबत मुक्त. घरी केंद्र छोटस आहे. आई चालवते. परिवारातील 6 सदस्य ब्रह्मकुमारी संस्थेमध्ये समर्पित झाले. 1995 पासून प्रकाश मणी दादी मुख्य प्रशासिका त्याच्याकडे जेवण बनवायची सेवा करतोय. जेवण बनवायला येत नाही. गावामध्ये पुरुष प्रधान लोक जेवण नाही बनवत. इथं जेवण बनवा, कट्टा बांधून भाषण करा, पगार नाही, फ्री सेवा. म्हणून स्लोगन आहे बिनपगारी कुलाधिकारी, पांढरे कपडे, किस्से खाली, ये विश्व के माली. 2 वर्ष सेवा केली. जेवण बनवायला शिकलो. ह्याची मिळाली. प्रकाश मणी दादीजी बरोबर भारत भ्रमण, बाहेर यात्रा. आजही ती सेवा जेवण बनवतो. रिकाम्यामध्ये जे लोक येतात त्यांना रोज गायडन्स करतो. इथं 25,000 लोक दर 15 दिवसांनी चेंज होतात. एवढं मोठं माईक आहे. 500-600 लोक सोबत असतात. ते काही विजिट चालते. काही लोक मोठे असतात असं बरोबर ऐकत नाही. त्याच्या रूमवर जातो रात्री 10 ते 12. होम डिलिव्हरी, घरपोच सेवा. कुठल्याही प्रश्नाचे उत्तर गावं स्वर्ग ते बनवतात. म्हणून तो आपल्याला मिळतो बनवायचं काम करतं. वर्षात एक सुट्टी मिळते 1 महिना. वेगळ्या राज्यामध्ये जाऊन 100 क्लासेस करतो. शाळा, कॉलेज, गाव, जेल, केंद्र, कोटक, पोलीस स्टेशन, रेल्वे, ब्रह्मकुमारी. 2-4 दिवस गावात राहतो. लय लोक येतात भेटायला. पहिले यायचे मारायच्या गोष्टी करायच्या. आता देवाशिवाय बोलत नाही, भाषण चालतात. पहिलं चटके मग भाकरी. प्रयत्न अंगी परमेश्वर, कर भला तो होगा भला. ही जीवन जीने की सच्ची कला. आपण आलोय ना चांगल्या ठिकाणी चांगल्या वेळेला. नाही तर मंदिर आहे, ना मस्जिद, ना गुरुद्वारा, ना चर्च, ना पिकनिक पॉइंट. याला म्हणते टर्निंग पॉइंट. जीवनाला जगण्याची कलाकृती. विचार करा आपल्या बरोबर काय जाणार आहे आणि आपण कधी जाणार आहे. कोण दिवस येईल कसा नाही घडीचा भरोसा. रात्री झोपतो
सकाळी उठतो का नाही याची बी गॅरंटी नाही. तरी लोक म्हणतात दररोज अध्यात्म करायला आमच्याकडे वेळ नाही, आम्ही लय व्यस्त आहे. मग भगवंत इथून गेल्यावर जर आपण आपल्यासाठी वेळ नाही म्हटलं तर भगवंत जेव्हा आपलं भाग्य लिहिल तेव्हा तो म्हणेल आता तुमचं भाग्य लिहायला मी लय व्यस्त आहे, माझ्याकडे वेळ नाही. त्यावेळेस मी पश्चाताप ती वेळ येऊ नये म्हणून परमेश्वराच्या कृपेने आपल्या काही पुण्याने आपण इथं आलोय. ज्यांचं भाग्य पुण्य नसतं येतानाच कॅन्सल होते. गॉड लक काय जे ईश्वराच्या घरी आलोय. मुला मुलींना मेडिटेशन शिकवा, एकाग्रता वाढेल, बेसमध्ये येतील, संस्कार चांगले होतील, चांगल्या संसाराची निर्मिती होईल. पुन्हा केंद्र म्हणतात संस्कार परिवर्तन केंद्र. आणि आपल्या घरच्या लोकांना केंद्राच्या मार्फत कोणत्या तरी कार्यक्रमामध्ये पाठवून द्या, बघून ऐकून त्यांना आवड निर्माण होईल. सर्वांच्या सहयोगाने पुन्हा दुनिया स्वर्ग बनेल. एकमेका सही करू अवघे धरू सुपंत. ओम शांती. आता इथून तिथे झोप येते इथे, शेवटचे 2 सुटवर इथे या. इथं झोप येत नाही, समोरासमोर दिसतो ना, तिकडे काय झोप येते काही दिसत नाही ना, लई झोप येते तिकडे. तिथं बसा, पण ते जेव्हा पण लागते तर डायमंडची स्पेशल माहिती देऊन देतो. तर त्याच्यामध्ये काही तुमचा प्रश्न वगैरे असेल तर शेवटी विचारू शकता आणि तुमच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवू शकता. ओम शांती. ज्या हॉलमध्ये आपण बसलेला आहे, या हॉलचं नाव आहे डायमंड जुबली हॉल. आणि 1996ला 60 वर्ष पूर्ण झाले. 1996ला संस्थेची डायमंड जुबली साजरी केली आणि त्याच्या उपलक्षामध्ये हॉलची निर्मिती केली. म्हणून याचं नाव आहे डायमंड जुबली हॉल. हे 500 फूट लांब आहे, 250 फूट रुंद आहे आणि मध्यभागी 70 फूट उंच आहे. तो बिना पिल्लरचा आणि एशिया खंडातला पहिला. याला मध्यभागी पिल्लर नाही, साईड पिल्लरवर आहे. गोल राऊंड मध्ये कैची आहे. एक कैची 6 टनाची आहे. अशा 18 कैच्या आहे. 18 कैचीच्या खाली 18,000 चेअर बसतात. बाल्कनीमध्ये 2,000, असे 20,000 लोक चेअरवर बसतात. चेअर काढल्या तर जमिनीवर 25,000 लोक एकत्र बसतात आणि 25,000 लोक 140 देशातलं दर 15 दिवसाला एकदा इथं भगवंताच्या भेटीसाठी येतात. या स्टेजवरती भगवंताचं अवतरण होतं. इथं भाषा चालते हिंदी. मग हिंदी सर्वांना येत नाही म्हणून दोन्ही साईडला वरती आणि खाली बहिणी बसून ट्रान्सलेशन करतात. एका वेळेला 25 भाषांचं ट्रान्सलेशन होतं. अंडरग्राऊंड वायरिंग असते, पाईपलाईन पिक्चरवर एअरपोर्ट होतात. इंग्लिश, फ्रान्स, जपान, तेलुगू बोर्ड लागले असतात. जिथं ज्याला जी भाषा पाहिजे त्याच वेळेला त्याच भाषेमध्ये ऐकायला येते. फॅसिलिटी या हॉलमध्ये आहे, बाजूच्या हॉलमध्ये आहे, माउंट आबूला आहे. 25 भाषांचं ट्रान्सलेशन एका वेळेला होतं. मागच्याला दिसत म्हणून टीव्ही लावली. तिथं आहे, तिथं आहे, मागे याच्या मागे आहे, स्पीकर लावले. जिथं बसेल तिथं ऐकायला पण येतं आणि बघायला पण येतं. आणि 46 दरवाजे घालला चारी बाजूला, 46 दरवाजे आहेत. प्रत्येक दरवाजाच्या वरती एक वरदान स्लोगन लिहिलेलं आहे, जिथं आपण बसून त्याला वाचू शकतो, बघू शकतो त्यांच्याकडे. आणि गर्मीमध्ये मार्च ते ऑक्टोबर कॉन्फरन्स शिबिर सेमिनार होतं. मग तेव्हा कॉन्फरन्स हॉल आहे बाजूला, पण ते छोटा पडतो. तर या हॉलला असं पार्टिशन करतात. आता पण पार्टिशन ज्या हॉलमध्ये बसलेला आहे आणि हॉलचं नाव आहे कॉन्फरन्स हॉल. ही 4 महिन्यामध्ये तयार झाला. 3,000 लोक एकत्र बसतात. त्याच्या खाली लायब्ररी, ऑडिओ व्हिडिओ डिपार्टमेंट आहे आणि वरती बाजूला ट्रान्सलेशन आहे दोन्ही साईडला. इथं स्टेजवरची भाषा चालते हिंदी, सर्वांना येत नाही म्हणून भाषा ट्रान्सलेशनची सुविधा आहे. तर अंडरग्राऊंड पाईपलाईन असतात, चर्वर हेडफोन लावतात आणि बोर्ड लावतात. इंग्लिश, फ्रान्स, जपान, तेलुगू. शिवलिंगाची पिंड, पिंडीच्या वर 3 रेषा असतात. त्याच्यावर एक पॉइंट असतो. पॉइंट परमेश्वराचं प्रतीक. 3 लाईनी ब्रह्मा, विष्णू, महेश. 3 बेलाचं पान चढवते. स्थापना, पालना, विनाश. त्रिमूर्ती शिवा. भगवंत या दुनियाचा मालक आहे. मालक कधी काम करत नाही.
एका श्रेष्ठ माणसाचा बर्थडे आहे. हॅपी बर्थडे. जो गलतियों से सीख ले वो हारा नहीं। बजे यहाँ पर सेशन शुरू होंगे, तो 6:30 बजे आप सभी तैयार हो जाएंगे अपने कमरों में, नीचे आ जाएंगे और 6:45 बजे तक यहाँ पे रहेगी हॉल के बाहर। 6:45 बजे चाय मिलेगी और 7 बजे आप जब यहाँ आएंगे तो अंदर एक ग्रुप अंदर क्लास कर रहा होगा, वो ग्रुप बाहर आएगा और फिर आप अंदर आएंगे 7 बजे। तो इस बात का विशेष सभी ध्यान रखेंगे कि लेट ना करें। आपका सवेरे का सत्र बहुत महत्वपूर्ण है। छोकरे के लिए बख्शीश दे रहे हैं। तो बच्ची कहाँ गई? बच्ची है क्या? देखे तो है क्या? देखे तुम्ही पण जा मी काढू चालू आहे. हो हो भाई हमारे सफाला ग्रुप की तरफ से हमारी दोनों छोटी बहनों को एक गिफ्ट आई है। वाह वाह, क्या जोड़ी है एक दूसरे के लिए. हो? डोलीडा 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 ढोल धीमो 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 वगायना.
आला बरोबर आला. जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे. की कुर्सी खाली है यहाँ पर. तो बीज बुआई करने से पहले, पौधे लगाने से पहले हम खेती में तैयार करते हैं धरती माता को. उसी समय हम डीएपी डालते हैं. सही है. तो अभी केमिकल डीएपी मसाले गावातून मी आलेली आहे. मला एवढं माहित होतं की माझं नाव अंकिता अनिल पाटील आहे. माझ्या वडिलांचं नाव काय आहे हे माहित होतं. माझ्या गावाचं नाव काय आहे हे सुद्धा मला माहित होतं. परंतु एक आत्मा आहे. आत्मा म्हटलं की मला थोडंसं घाबरायला व्हायचं. म्हणजे आत्मा हा मेल्यानंतर आपण आपला आत्मा बाहेर जातो एवढं माहित होतं. पण इकडे आल्यावर म्हणजे थोडंसं माहित होतं, पण इथे आल्यावर समजलं की आपण एक आत्मा आहोत आणि आपलं कनेक्शन हे परमात्म्याशी जोडलेलं आहे. आणि पॉझिटिव्ह विचार करावा. आपण कोणत्याही गोष्टीचा निगेटिव्ह विचार करत असतो. हे असं झाल्यावर काय होईल, हे असं झालं तर तसं होईल का, म्हणजे निगेटिव्ह बोलत असतो. पण इथे आल्यावर मला समजलं की पॉझिटिव्ह विचार करणं हे आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. आपल्या मुलांबद्दल देखील आपण कधी काळजी करत असतो. आता कसं की खूप पाऊस पडत असला, जिकडे तिकडे बॉम्बेमध्ये पूर येतो. मग अरे आता आपलं मुलं कसं करतो, त्याच्याने काय होते की आपण स्वतःही त्रास करून घेतो आणि त्याच्यापर्यंत सुद्धा आपले निगेटिव्ह व्हायब्रेशन जातात. हे मला इथे आल्यावरती समजलं. बोला बोला बोलायचं बोला. हा, छोटासा प्रयत्न करते. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरी वल्लभं कौन कहते हैं भगवान सोते नहीं, कौन कहते हैं भगवान सोते नहीं. माँ यशोदा के जैसे सुलाते नहीं, माँ यशोदा के जैसे सुलाते नहीं. अच्युतं केशवं उसके साइंटिस्ट है डॉक्टर सुनीता पांडे जी. तो उन्होंने ये प्रयोग किया जो कि परमात्मा